भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हनुमान की जय। महाराज की जय। ओम नमो नारायण अद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परम वंद्या स्वसवेद्या श्री गणेशा। आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूप जी। आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्या चनी हा संसारू होय सुख करू तर उपाय जेने मस्तकी ठेविता तू अहम भाव होय घातू स्वभाव होय प्राप्तू अद्वैतानंदो कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो शिवाय नमः। श्री पांडुरंगाय नमः। मच्च कच्च वराह नरहरी वामन कल्याण धनुर्धारी कृष्ण बौद्ध कलंकी वरी दशावतारी श्रीनाथ करावया भक्त रक्षण युगायुगी अवतार सगुण अनाथासी परित्राण नारायण परमात्मा। ग्रंथ करते या ठिकाणी सांगतायत भक्ताच्या संरक्षणासाठी युगायुगा प्रति रामा अवतरणी मेघश्यामा झाडा करीसी अधर्म पुरुषोत्तमा श्रीपती युगायुगा प्रति भगवान परमात्मा येत असतो। भक्ताचं संरक्षण करणं हे त्याचं काम आहे। ग्रंथ करते सांगतात वेद उद्धारण मंदिर धरा नरसिंह रूप प्रल्हाद वरा याच करूपा परशुधरा धनुर्धरा सर्वभौमा। वेदाचा उद्धार करणारा हातामध्ये परशु म्हणजे कुऱ्हाड हातामध्ये कुऱ्हाड धरणारा वेद उद्धार करणारा भक्ताचं संरक्षण करणारा तो परमात्मा आहे। महाराज बोलतात गोपी पिन पयोधर लालसा हलधर शारंग धर निलासा चारू रूपा जगन्निवासा हंसा हंसा होणारा असा असणारा भगवान परमात्मा आहे। गोपीचं मान संरक्षण करणारा आहे। गवळणीच्या अंतःकरणामधला जाणणारा भगवान परमात्मा आहे। सगळ्याच्याच मनातला तो जाणतो अशा पद्धतीचा तो अनादि देव आहे। महाराज बोलतात शंकासुर मंथन सागरा धरा धरा हिरण्य कश्यपु हरा बलिधर नक्षत्र संवारा दशकंदरा नाश करता। शंकासुराला मारलं आणि वामन अवतार बळीराजासाठी धरला हिरण्य कश्यपूला मारला प्रल्हादासाठी नरसिंह अवतार धरला असा तू भगवंत आहे। महाराज बोलतात शिशुपाळ वक्रदंत निर्दळना सुभद्रापती अर्जुन जाणा दशावतार लीला घना मुलेंच मर्दना श्रीपती। शिशुपाळाला मारला वक्रदंताला मारला आणि सुभद्रेसाठी त्या ठिकाणी सुभद्रेच्या पतीचं संरक्षण करणारा तो भगवंत आहे। अनादि सिद्धी आहे। महाराज बोलतात भक्त रक्षिले थोर संकटी मनोन नाम तु जगजेटी अपराध घालोनी पोटी सायुज पटी वसिविता। अहो भक्ताचं संरक्षण केलं म्हणून जगजेटी म्हणताय भगवंताला जगजेटी म्हणतायत। अनेक संकटामधून भक्ताचं संरक्षण केलं आणि भक्तासाठी सायुज नावाची मुक्ती भक्तासाठी रेखून ठेवली असं सांगतात। श्रोती व्हावे सावधान कथा रसिक पावन श्रवणे महत्पापाचे होय धन भावे मन लाविली। आणि ग्रंथ करते सांगतायत महाराज इथं बसून पोथी ऐकली की पाठीमागचं कितीही पाप असू द्या ती पाप संपत फक्त इथं येऊन बसायचंय। इथं येऊन बसून जर ऐकलं तर पाठीमागचं जेवढं महापाप आहे आपण महापाप केलंय का महापाप तरी सुद्धा महापापाची त्या ठिकाणी दोष संपत आहेत एवढं पुण्य कथेच्या श्रवणामध्ये आहे असं सांगतात। सप्तदशाचे अंती अब्दुल खान आदी दली गती कीर्ती विरडली जगती लोक भजती प्रेम भावे। पाठीमागचा अध्याय 17वा अध्याय संपला आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये काल पाहिलं त्याला मुक्ती दिली त्या मानकोजी महाराजांचा पराक्रम शौर्य पाहिलं। ही पाठीमागच्या अध्यायामध्ये कथा झाली। आता या अध्यायामध्ये काय आहे लक्ष देऊन ऐका। लागले जना भक्ती भाव परमार्थ साधिता होय गौरव अनेक झाले साधव चिंतिता माधव पूर्ण झाले। आणि आता भक्त लीला अमृतच आहे हे भक्ताची कथा आहे आणि ज्यानं देवाला वश केलंय अशा भक्ताची कथा आहे। श्रोत्यांना ऐकण्यासाठी अंतःकरणाला उत्सुकता लागले ऐका। यावरी खरडे नामे ग्राम थोर लोक सदोदित धन व्यापार करोनी श्रीमंत झाले नर दरिद्र दूर केले त्यांनी। कथेला सुरुवात झाली अनुसरून कथा सांगायला सुरुवात करतात। खर्ड नावाचं गाव आहे खर्डा कुठे
मुनकरखाटा नावाचं गाव आहे. खरडे असेल किंवा खरडे. आणि त्या गावामध्ये सर्व व्यापारी होते, धनिक होते. त्या गावामध्ये सुखाने सर्वांचा संसार चालू होता. पण काय झालं? ऐसे सभाग्य गावीचे जन करीती संत साधू पूजन, होतो सहस्रावधी ब्रह्मभोजन, संतोषी जन प्रपंचात. आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी पुण्यपारायण गाव होतं. साधू संतांचा उपहास होत नव्हता. त्यांना वेळेच्या वेळेला भोजन मिळायचं. अतिथाला पाठीमागा जावं लागत नव्हतं. म्हणजे हजारो ब्राह्मण गावामध्ये नित्य भोजन करत होते असं सांगतात. त्या गावी मल्हार नाईक, यजुशाखी द्विजनायक, सरापी उदिम करी अनेक, ढकविले लोक भोळे जे. आणि त्या गावामध्ये मल्हार नाईक नावाचा ब्राह्मण होता. हुशार होता. पण त्यानं आपल्या जी तपश्चर्या आहे, आपल्याला जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा दुरुपयोग केला. साधे महाराज लोक, भोळे भाविक लोकांना ठसवायचं, फसवायचं, अशा पद्धतीने तो करत होता. येणे ऐकली बोध केली, धावून आला वारी प्रती, नमस्कारुनी बोध मूर्ती, राहे सुमती तेथेची. आणि त्या मल्हार नाईकनं खरडा गावामध्ये तो वास करत होता, लोकांना फसवत होता. पण मानकोजी महाराजांची कीर्ती ऐकली, बोधले महाराजांची कीर्ती ऐकली. आणि जगामध्ये असा कोणीतरी साधू आहे म्हणून त्याच्या दर्शनासाठी वारी करत करत तो धामणगावला आला आणि मानकोजी महाराजांचं दर्शन घेतलं. बोध ग्रहीच राहिला, नीच उंच सेवा तो करू लागला, घरदार प्रपंच त्यागीला, सेवेशी लागला अनन्य. आणि तो मानकोजी महाराजांच्या घरीच राहिला. बोधले ते धामणगावामध्येच राहिला. आणि उंच नीच काही काम असू द्या, चांगली वाईट काम मानकोजी महाराजांचं करत होता. आणि सेवेनं महाराजांना तोषवण्याचा प्रयत्न तो मल्हार नाईक करू लागला. बहुत दिवस सेवा केली, बोधे मनी सर्व जाणीतली, उशे मग एके वेळी, तुझ या वेळी काय पाहिजे. आणि मानकोजी महाराज संत आहे महाराज, काही कळत नाही हो. जगावरती सत्ता असणारा भगवान परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये, त्याच्यामुळे तो सेवा करत होता महाराज. रोज यायचा, काही काम करायचा. मानकोजी महाराजांनी पाहिलं आणि त्याच्या मनातलं ओळखलं. आणि एक दिवस विचारलं, बाबा तुला पाहिजे काय? काय पाहिजे? तू रोज इथं येतोय, सेवा करतोय, काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे सांग. मानकोजी महाराज तो सद्गदित होऊन अत्यंत बोले मधुर वचन, मी आलो शरण स्वामी लागून, करा पावन मज आता. आणि त्या मल्हार नाईकनं सांगितलं, महाराज माझ्याकडे इच्छा मला काहीच नकोय. माझ्याकडे धन संपदा पैसा बहुत आहे, भरपूर आहे. मला फक्त पावन करा, तुमचा हात डोक्यावरती ठेवा, मला गुरुचा उपदेश करा, मला मंत्र देऊन सनात करा. तो बोलू लागला, परमार्थ देऊनी स्वामी या, निववी माझी स्थूळ काया, अज्ञान पापनेही विलया, ज्ञान निलया गुणाती. आणि त्यांनी सांगितलं, नाईकनी मल्हारनी सांगितलं, महाराज मला फक्त तुमचा उपदेश द्या. तुमच्या उपदेशाची मला गरज आहे, मला बाकी काही नको. अज्ञान जीव आहे, पामर जीव आहे, तुमचा मंत्र देऊन मला पावन करा. बोलू लागला, तव बोले बोध सुमती, उंच वर्ण ब्राह्मण जगती, गायत्री उपदेश तुम्हा प्रती, अन्यथा रीती करू नये. आणि त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणले, ब्राह्मण हे उच्च वर्णामधले आहे आणि ब्राह्मणासाठी गायत्री मंत्र हा श्रेष्ठ आहे. आणि बाकीचा अन्य जो मंत्र आहे तो ब्राह्मणाला सांगू नये किंवा देऊ नये, कारण त्यांच्यासाठी गायत्री मंत्र नेमलेला आहे. त्याच्यामुळं तुला मला उपदेश देता येणार नाही. मानकोजी महाराज बोलतात, तुम्हासी देता उपदेश, घडला महाप्रती दोष, तव मल्हार वदे निर्दोष, मनीची आस पुरवावी. मानकोजी महाराजांनी सांगितलं, तू ब्राह्मण वर्णामधला आहे, ब्राह्मणासाठी गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे, तो प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे मी जर तुला उपदेश केला तर मला दोष लागेल. त्यावेळेस मल्हारनी सांगितलं, महाराज आता तुम्ही सद्गुरू आहे आणि तुमच्या उपदेशाची मला गरज आहे. काय होतं ऐका, माझी झाली या निराशा, कोण सोशील या देहास, देह गेह झाले उदास, वैसला विश्वास तव पदी. मल्हार नाईकने सांगितलं, मानकोजी महाराज तुमचा जर मला उपदेश भेटला नाही तर मी जगणारच नाही. काय करायचं या देहाला ठेवून?
गुरुनं जर लाथाळलं तर कुठं जायचं? तुमच्या पायावरती पूर्ण विश्वास आहे. संताची ये पायी तुमच्या पायावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून तुमचा उपदेश द्या. बोलू लागला त्यावेळी पातले विठ्ठल बोधे वंदिले चरण कमळ. आलिंगनी झाला मिळ साधिली वेळ साधनाची. आणि ह्या दोघांचा संवाद असतानाच भगवान परमात्मा आले. ती कुठे प्रगट झाले डायरेक्ट मानकोजी महाराजांच्या समोर उभा राहिले. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी भगवंताची चरण कमळ वंदना केली. काय बोलतो ऐका. वाचने जीवींची झाली प्रसन्न रूपे विठो माऊली. भक्ताची क्षेमसित सावली धावून आली प्रेम भरे. आणि दोन भक्त होते. भक्त आणि देव यांची विनोदाची आनंदाची भाषण झाली. संवाद झाला. आलिंगन दिलं भगवंतानी आणि भगवंत काय बोलतात ऐका. कर जोडोनी कुशे बोधला मल्हार द्विजे निर्धार केला. परमार्थ असे सेवे लागला लोह लागला मार्गाचा. आणि मानकोजी महाराजांनी हात जोडले. विठ्ठलाला विचारलं. म्हणले मल्हार नाईक आहे खरडा गावामधला आणि तू उपदेश मागायला आलाय, मग काय करावं? पाठीमागचं एकदा झालं होतं ना काय विठू महाराज त्याला उपदेश द्यायच्या वेळी तुम्हाला विचारलं होतं. आता याला उपदेश द्यायचा हा ब्राह्मण वर्णातला आहे, काय करू? देऊ का नको सांगा. तरी याचे समाधान कोणी युक्ती करावे ज्ञान. शास्त्रार्थ सांगा निवडून पतित पावन सोये तुम्ही. आणि तुम्ही पतित पावन आहे अनाथाचा अनाथ जनार्दन अशा पद्धतीचे तुम्ही भगवंत आहे. आणि याचं समाधान कसं करायचं? हा उपदेश घेतल्याशिवाय हा जाणार नाहीये. मग काय करावं सांगा. तेव्हा सांगे मनमोहन परमार्थाशी काय ब्राह्मण. जाती मात्र होती पावन जाणे ब्रह्मज्ञान त्या संगे. आणि मानकोजी महाराजांनी विचारल्यानंतर ना देवाने सांगितलं परमार्थाला जात येतच नाही. पाठीमागच बाबा येऊन गेले. परमार्थाला जाताच गरज नाही, फक्त भावार्थ पाहिजे. त्याचा भाव आहे तुमच्या पायावरती तर उपदेश द्या ना. कोणत्याही जातीचा असू द्या ब्रह्मज्ञान त्याच्यापाशी आहे, त्याच्यामुळे त्याला उपदेश द्या. देव बोलता जन्मता शूद्र वर्ण व्यक्ती संस्कारी या द्विज मनती. विप्रते वेद अभ्यासिती ब्रह्म जाणती ब्राह्मण. आणि जन्मल्याबरोबर पुढे जाती लागतात महाराज. जन्माच्या आधी काही नसतं. माणूस जन्माला येताना विचार करत नाही. जन्मल्यावर पुन्हा मग ठरलं जातं तो कोणत्या कुळातला आहे, कोणत्या पत्रातला आहे, कोणत्या वर्णातला आहे. ब्राह्मण असेल तर मग त्याला वेद अध्ययन देतात आणि ब्राह्मणाला ब्रह्मज्ञान माहिती असतं. ही जन्मल्यानंतर आहे अशा पद्धतीने सांगतात. ते ब्रह्मज्ञान निज जो श्रेष्ठ तो आवडता मज उत्कृष्ट. तो सर्व वर्णा माझी श्रेष्ठ न म्हणे भ्रष्ट शास्त्र तया. आणि शास्त्राच्या बाजूने देवानं बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज ऐका, ही ब्राह्मण आहे मल्हार नाही आणि याच्यापाशी ब्रह्मज्ञान आहे. आणि ज्याच्यापाशी ब्रह्मज्ञान आहे तो मला आवडतो. मग तो कोण कसलाही असू द्या. ज्याच्यापाशी ब्रह्मज्ञान आहे तोच मला आवडतो आणि याच्यापाशी तर अथांग ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे ह्या उपदेशाचा योग्यतेच आहे. शास्त्राचंच असं म्हणणं आहे. देव सांगू लागले तरी त्वा करावा उपदेश हरि अज्ञान संस्कृती क्लेश. विचार पाहुनी सारांश शब्दोपशब्दास योजावे. आणि मानकोजी महाराजांना सांगितलं भगवंतानं मी सांगतोय म्हटल्यावर द्यायचं, मग पुन्हा विचार करायचा नाही. मी सांगतोय ना, मी सांगितलं त्याला उपदेश द्या. कारण मी स्वतः सांगू लागलेलो आहे. उपदेश मंत्र शब्दाच्या पाठीमाग शब्द मंत्र त्यांना द्या असं सांगतात. ऐसे बोलो नि मधुसूदन नि आनंद झाले अंतर्धान. यावरी पाहुनी सुदीन केले पूजन पीठाचे. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं त्याला उपदेश द्या. भगवान परमात्मा अंतर्धान झाले, निघून गेले. चांगला मुहूर्त शुभ दिन पाहिला आणि त्या ब्राह्मणाला उपदेश द्यायला सुरुवात केले. प्रसाद घालिता मुखात मल्हारे देखील अद्भुत. दशभुज पंचमुख भासत वरद हस्त उभारिला. आणि मानकोजी महाराज त्या मल्हारला जवळ बसवलं आणि त्याच्या मुखामध्ये प्रसाद घालत असताना त्यानं मानकोजी महाराजाकडे पाहिलं तर त्याला भगवंताचं 10 भुजा पंचभूत भुजा असणारं स्वरूप दिसलं. हातामध्ये जे देवाच्या हातात जेवढी शस्त्र आहेत तेवढी मानकोजी महाराज
स्वरूप दिसू लागलं असं सांगतात. मस्तकी ठेविला कर तेने झाला अजरामर, परमार्थ साधिला थोर, जय जयकार प्रवर्तला. आणि संतानं हात केला, संतांनी जर डोक्यावरती हात ठेवला तर मग भगवान परमात्मा त्याच्या जवळच राहतो. आणि अशा पद्धतीने मानकोजी महाराजांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, अजर अमर तो त्या ठिकाणी झाला असं सांगतात. संत साधू भोळे जन मल्हार वाचे गाती गुण, अनन्य झाल्या शरण होती पावन जडमूड. आणि मल्हार जो होता तो संताच्या शब्दानं संताच्या स्पर्शानं पावन झाला, त्याचा उद्धार झाला. पण त्याचं असणारं वर्णन बाकीचे गावातले लोक करू लागले. मानकोजी महाराजांचा शिष्य, त्याचा उपदेश त्याला मिळाला, त्यामुळे त्याच्या भाग्याचं वर्णन इतरत्र करू लागले. या दिदली विठ्ठल मूर्ती तेने स्थापिली हृदय असती, आगाध वाढली कीर्ती सांगता मती कुंठित. मानकोजी महाराजांनी त्या मल्हार नाईकला विठ्ठलाची मूर्ती दिली आणि त्याने हृदयामध्ये ठेवली, आणि त्याचं वर्णन मला करता येणार नाही. ग्रंथकर्ते बोलतात, करुणी साष्टांग नमस्कार, सेवा करुणी वर्ते निरंतर, कृपा करुणी बोधवीर अजरामर त्या केले. आणि त्यानं साष्टांग नमस्कार केला मल्हार नाईकनं. मानकोजी महाराजांनी कृपाहस्त ठेवला, उपदेश केला, मंत्र दिला आणि अजर अमर त्याला करून टाकलं असं सांगतात. यावरी भागीरथी सून परम साध्वी भक्तिपरायण, सेवे तो सेविला भानू नंदन, पाद संवान करी सदा. आणि आता कथेचा विषय बदलला. तो मल्हार नाईकचा उतार झाला, तो निघून गेला. इकडे मानकोजी महाराजांच्या घरामध्ये भागीरथी नावाची 2 नंबरची सून होती आणि अत्यंत श्रेष्ठ होती. सासरेची सेवा अत्याद्भुत करत होती, पायाची सेवा करत होती, पाय धुत होती. कुणाचं? सासऱ्याचं. मानकोजी महाराजांची सेवा खूप तत्परतेनं भागीरथी करत होती. काय झालं? एकदा चरण तळहाती ता भागीरथी बोले वाक्यार्था, मज देऊनी परमार्था परिपूर्ण आता करावे. आणि एकदा भागीरथी मानकोजी महाराजांचं पाय दाबत बसल्या होत्या, तेव्हा सहज विचारलं भागीरथीनं, म्हणले महाराज मलाही उपदेश पाहिजे. तुम्ही आता अनेकांना उपदेश देताय, अनेक तुमचे संत त्या ठिकाणी दास झालेले आहेत, शिष्य झालेले आहेत. आम्हालाही काहीतरी करा, आम्ही घरामध्ये असतोय, आम्हाला या संसारानं जमत नाही, मलाही एखादा तारक मंत्र उपदेश द्या. अशा पद्धतीने भागीरथी महाराजांना बोलते. आम्ही स्त्रिया म्हणती आवला, कोणत्या युक्ती लागू मार्गाला, तव बोले बोधला पुषेण विठ्ठला मग सांगू. आणि त्यावेळेस भागीरथीने सांगितलं, आम्ही स्त्रिया आहे, घरातली कामं करणं हेच आमचे कर्तव्य आहे. मग स्त्रियानं परमार्थ करायचा कधी? स्त्रियांनी परमार्थाच्या मार्गाला कधी लागायचं? कधी भजन कीर्तन करायचं? कधी उद्धाराचं साधन करायचं? त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं, सून जरी असली तरी देवाला विचारावं लागतं. देवाला विचारतो मी, विठ्ठलानं जर उपदेश दे म्हटलं तर मी देतो. मानकोजी महाराज भागीरथीला बोलतात. यावरी एकदा बोध सुमती, शय्यावरी निद्रिस्ता सती, तो प्रकटली विठ्ठल मूर्ती वर्षाकृती 18. बघा महाराज, भागीरथीला जसा उपदेश दिला मानकोजी महाराजांनी, तो उपदेश जगामध्ये कोणालाच दिला नाही. साक्षात विठ्ठल मूर्तीच्या समोर उपदेश मानकोजी महाराजांनी आजपर्यंत कोणालाही दिलेला नाही, पुढेही नाही. फक्त भागीरथी भाग्याची आहे. एकदा मानकोजी महाराजांचे पाय दाबत असताना मध्यरात्रीच्या वेळेला बोध महाराज झोपलेले होते, त्यावेळेस पांडुरंगाची मूर्ती निम्म्या रात्री प्रकट झाले. 18 वर्षाची मूर्ती सगुण ती पाहिली भागीरथीनं, नमस्कारोनी श्री चरण दित आसन वैसावया. आणि त्या मानकोजी महाराजांच्या शेजारी पांडुरंगाची 18 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. सावळी सुंदर मूर्ती होती आणि भागीरथीनं डोळ्यानं पाहिलं त्या मूर्तीला. तिथं त्या ठिकाणी आसन दिलं बसायला, पूजा केली. ऐका, तो जागा झाला बोध, स्वप्नीच लागला जया ते शोध, लगबग उठोनी प्रबुद्ध पांडुरंग शुद्ध नमिला. मानकोजी महाराज झोपले होते आणि झोपले असताना भगवान परमात्मा आले. ती भागीरथीनं पाहिलं की देव आलेले,
आणि मानकोजी महाराज जरी झोपी असले तरी स्वप्नामध्येच त्यांना कळलं होतं की देव आले, आणि देव आल्यामुळे ते उठले. मानकोजी महाराजांनी देवाला नमस्कार केला. काय करतात ऐका. नमनाली गणी तोषाले सुख संवादा बैसले, तो बोधे भागीरथी हाती धरिले, पायी घातले विठ्ठलाच्या. आणि मानकोजी महाराजांनी देवाला नमस्कार केला आणि भागीरथीच्या हाताला धरला. मानकोजी महाराजांनी भागीरथीच्या हाताला धरलं. तिचं जी मुंडकं आहे ते विठ्ठलाच्या पायावरती टेकवलं. विठ्ठलाच्या पायावरती भागीरथीचं डोकं मानकोजी महाराजांनी टेकवलं. काय सांगतात ऐका. मग विठ्ठला समक्ष उपदेश, तारक मंत्र सांगितला तीस, निष्पाप झाली ती राजस, पुरली आस मनाची. मग अशीच बोललो मी. विठ्ठलाच्या समक्ष उपदेश मानकोजी महाराजांनी कुणालाच दिले नाही भागीरथी सोडलं तर. पांडुरंगाच्या समोर भगवान परमात्मा उभा आहे आणि त्या देवाच्या समक्ष उपदेश दिला मानकोजी महाराजांनी. भागीरथीला तारक मंत्र दिला, तिला पावन केलं. ऐका. भागीरथी झाली पावन, गेले देहीचे देहपण, मी तूपणाचे वेगळे संधान, झाली सावधान निज बोधे. आणि मानकोजी महाराजांनी उपदेश केला भागीरथीला, पावन झाले महाराज. भगवंताच्या समक्ष उपदेश केला, त्याच्यामुळे देहभान विसरली गेली असं सांगतात. चित्त ठेवून या परमार्थी, साधवी वर्ते प्रपंच वृत्ती, परिसंबंध नसे अर्थार्थी, ग्रहधन स्वार्थी निर्मुक्त. आणि भागीरथी संसारामध्ये होता. आता बाकीच्या दोन सुना जसं काम करत होती तशीच करत होती, पण उपदेश गुरुचा असल्यामुळे, पांडुरंगाचा हात, गुरुचा हात डोक्यावरती असल्यामुळे निष्काम झालेली होती भागीरथी. मनामध्ये काम नव्हते, घरामध्ये पैसा सोनं चांद दागदागिने होतं, पण त्याला निष्कामपणानं ती सोडून भगवंताचं भजन करत घरातला काम धंदा करत होती. ऐका. संत सेवणी सदारत, नित्य स्वयंपाक स्वये करीत, पतिवीर धीर भावे याचे मनोगत, पुषे स्वागत अंतरीचे. आणि भागीरथी जगामध्ये संसारामध्ये असं वागत होती. घराला आलेला प्रत्येक अतिथ त्याची पाय धुवून पूजा करायची, त्याला बसायला आसन द्यायचं. नवऱ्याच्या मनात काय आहे, धीराच्या मनात काय आहे, त्यांच्या मनातलं ओळखून कार्य करायची. आणि हा स्वयंपाक स्वतःच्या हाताने करत होती. ममताईला, मानकोजी महाराजांना, नवऱ्याला, सगळ्याला स्वतःच्या हाताने भागीरथी स्वयंपाक करून जीव घालत होती असं सांगतात. थोरसाने जनाची माऊली, जी पुत्री ममता वैसली, देवी सर्वत्र कृपेची सावली, धन्य माऊली ती भागीरथी. भागीरथी धन्य आहे महाराज. भागीरथीलाच का धन्यता दिली, कारण ती श्रेष्ठ आहे. पवित्रपणा तिच्यापाशी आहे, मनामध्ये कपट नाही, दोष नाहीये. आणि अशी भागीरथी, आईचं लेकरावरती सारखंच प्रेम असतं, तशा पद्धतीने भागीरथी निर्दोषपणानं वागत होती. लौकिकाचार ग्रह पारपत्य, वृद्ध आबला ते अपत्य, संत येती अमित्य सादर नित्य सेवेशी. आणि भागीरथी लौकिकासाठी घर प्रपंच करत होती. घराला आलेला अतिथ असो, वृद्ध असो, कुणीही असो, त्याची सेवा करायची. आणि योग्यच्या योग्य वेळेला पतीला, सासू सासऱ्याला, दिराला पाहिजे ती पुरवत होती. अशी ती भागीरथी घरामध्ये नांदत होते. यावरी एक झाले नवल, कीर्तने दुमदुमिले भूमंडळ, नाना देशींचे जन निर्मळ, येती प्रेमळ दर्शनाशी. आणि एकदा त्या ठिकाणी मानकोजी महाराजांची जी कीर्ती होती ती जगामध्ये विस्तारित झालेली होती. आणि मानकोजी महाराजांचं धामणगावाचं नाव ऐकून लोक कीर्तनासाठी त्यांचा उपदेश घ्यायला येत होती. यावरी गुरी बोधलीला, पुढे प्रवाह रस चालेला, ते सांगे ना मधुर बोला, चित्ती ठेविला विश्वास. आता पुढची बोध लीला आहे, मानकोजी महाराजांची लीला आहे. आता पुढे प्रवाह चाललाय, ही समुद्र आहे, प्रवाह इथपर्यंत आला होता, आता पुढे चालला. आता याची पुढची कथा काय झालं ऐका. श्रुते सावर श्रमती, मानस वैष्टिता हंस पंक्ती, साधन वैसे निधान व्याप्ती, कथा ऐकती निज भावे. ग्रंथकर्त्याचं खूप बारीक लक्ष असतं महाराज. कोणी पाय वर करून बसलेला असतंय, कोणी टांगड्या लागून बसलेला असतंय. तिथं काय बोलत नाही, तुम्हाला कसं बसेल तसं बसा येणं म्हणतो. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं सावध बसा. आतापर्यंत 2 संतांच्या चरित्राचं वर्णन केलं. आता पुढे काय कथा होणार आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही सावध बसा. शरीरानं कसंही बसा,
पण अंतकरण कथेकडे असू द्या हीच ग्रंथकर्ते सांगतात. एक वेळ झाले अद्भुत राजलया बोधगे निरात सवे धर्मदास भजलिंग संत सांगते होते मल्हार. एकदा असं झालं महाराज, मानकोजी महाराज राजालय नावाचं वन होतं धामणगावाच्या जवळ. काल आपण पाहिलं धर्मदासाला घेऊन गेले होते राजालय वनामध्ये. तिथे एकदा वाघाच्या स्वरूपात देवाचं दर्शन घडवलं, अग्नीच्या स्वरूपात घडवलं. त्याच वनामध्ये मानकोजी महाराज, भजलिंग महाराज, धर्मदास, विठोजी सगळे त्याची 3 मुलं आणि ही मगात उद्धार केलेली 2 जण, एक मल्हार नाईक आणि लाडू नावाची वेश्या, ही 5-6 जण राजालय वनामध्ये गेली. तिथं गेल्यावर काय झालं, लाडी गणी काही चालली आयशा पंचमूर्ती आनंदवली गोदा मागे स्थितीचे पडाली वनाशी आले तनवंत. 5 लोक आली होती महाराज. मानकोजी महाराज, धर्मदास त्यांचा मुलगा, पुन्हा ती लाडू, पुन्हा ती मल्हार नाईक, अशा पद्धतीने 5 लोक त्या ठिकाणी राजालय वनामध्ये आले. तिथं आल्यावर काय घडलं ऐका. राजालया रसायन उद्यान वृक्षलता लागले साधन फले फले पुष्प शोभिती वन सुंदर जीवन सरोवरी. राजालय खूप सुंदर वन होतं महाराज. सरोवर होते, पाण्याची उद्यान होती, झाड मोठमोठाली होती, सुंदर अशा प्रकारचं ते वन होतं म्हणतात. माझी कमलिनी विकासमान भक्त भ्रमराचे गुंजानु वादन सुंदर लसलसीते रमणे कवन वसंत वेधून सुखावला. केवणी पंच प्रतिमा सिद्धा वेष्टित बैसले गुरुबोध ज्ञानी मनी शुद्ध बुद्ध अभंग प्रबंध गाताती. आणि 5 लोक त्या वनामध्ये आले. राजालय नावाचं वन आहे आणि मानकोजी महाराजांना मध्ये बसवलं आणि 5 जण कडन बसले. गायन अभंग त्या ठिकाणी वर्णन करू लागले. तो झाले नवला अद्भुत हर हर शब्द ऐकिला उद्धत उभे राहून विलोकित नैनी पाहता सिद्ध भारू. आणि त्यावेळेस असं अद्भुत झालं महाराज. काय झालं, मानकोजी महाराज बसले होते, गोल रिंगण करून बाकीचे 5 जण बसले होते. त्याच राजालय वनामधून झाडाच्या पाठीमागून हर हर अशा प्रकारचा शब्द ऐकू आला आणि त्या झाडाच्या पाठीमागून 9 जण आले. मानकोजी महाराजांना भेटायला 9 लोक आले. ऐका. अपार गोसावी जुनाट संत जटा पिंगटा नेता घुरणीत तपोतेजी दैदिप्यवंत आनंद विचारता अवनीवरी. आणि ही जी 9 लोक होती ती जुनाट संत महाराज, खूप जुने. ही जी 9 जण मानकोजी महाराजांना भेटायला आलेली होती ती खूप जुने संत आहे. आणि वारकरी जे काही आज संप्रदाय, धार्मिक संप्रदाय त्यांनीच चालू केलेला आहे. अशा पद्धतीची जुनाट संत महाराजांना भेटायला आले. इच्छा विचारती योग भ्रष्ट पाहती जनाची गती स्पष्ट महासंत महत वरिष्ठ एकनिष्ठ भगवान जे. आणि ही जी 9 जण होती ती संत श्रेष्ठ होती. त्यांच्या पुढे विभूती होत्या, सिद्धी होत्या, तारक मंत्र होते. ते कोणाला धक्का लावत नव्हती, फक्त मंत्र म्हणून त्याचा कार्यक्रम करत होते. अशा पद्धतीत सिद्ध साधक विभूती रूपी मंत्र असणारे ही 9 जण महाराजांना भेटायला आले. ती सरोवर वेडीला स्नान पूजा धर्म सारीला तया सन्मुख होऊन बोधला साष्टांग घातला नमस्कार. आणि मग ती सिद्ध साधक 9 लोक मानकोजी महाराजांच्या समोर आले. मानकोजी महाराजांनी त्यांना नमस्कार केला. काय करतात ऐका. सानिध्य जाऊन वैताना महंत पदात तळहातीत स्वामी क्षुधा करावी शांत चला गावात भोजना. आणि ती असणारी 9 जण आलेली होती. त्यावेळेस मानकोजी महाराज त्यांच्या जवळ गेले, त्यांचे पाय धुतले, त्यांचे पाय तळहाताने पाय दाबले आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं त्या संतांना जी आली होती गोसावीच्या स्वरूपामध्ये जी आलेली होती त्यांना सांगितलं तुम्हाला जर भूक लागली असेल तर गावात चला. असं मानकोजी महाराज त्या 9 लोकांना बोलू लागले. ते न बोलते संत सज्जन ते काय की पतिव्रता साध्वी जन भोवत उतरल्या स्वर्ग होईन अन्न घेऊन पातल्या. आणि ती 9 एवढी तपस्वी होती महाराज. अहो एवढी श्रेष्ठ होती ती लोक. मानकोजी महाराजांनी विचारलं जेवायला चला, ती काहीच बोलली नाही. एवढ्या वेळामध्ये स्वर्गातून पतिव्रता अन्नाचं ताट घेऊन त्या ठिकाणी आल्या. रत्न खचित ताटे सुंदर घेऊन अन्य नाना प्रकार बोधा करून नमस्कार संत भार नमियला.
आणि ती असणाऱ्या स्वर्गावरून अप्सरा आल्या. अन्नाचं रत्न खचित रत्नाचं सोन्याची ताट होती, सोन्याच्या वाट्या होत्या आणि त्याच्यामध्ये ह्या 9 जणांना जेवण आणलं होतं. आले मानकोजी महाराजांना नमस्कार केला. ताटे अन्नाची समस्त एक प्रती एक देत 5 ताटे उरणे मस्त ते ठेविते बोधा पुढे. आणि जी ताट घेऊन आले होते ह्या 9 लोकांना त्यांनी ताट वाढली आणि 5 जण आली होती इकडून धामण गावामधून. 5 जणा पुढे ही 5ही ताट जेवण्यासाठी ठेवले. बोधन बैशे भोजना तो सिद्धन जेविता जाना बोध वदे नाम खुना सांगत मना आनंदू. आणि मग त्यावेळेस ताट समोर ठेवली पण ही जेवतच नव्हती. जी गोसाव्याच्या स्वरूपामध्ये आलेली होती ती जेवतच नव्हती. मग मानकोजी महाराजांनी विचारलं, तुम्ही आहेत तरी कोण आहे? तुमच्यासाठी स्वर्गातले अप्सरा नाही यावं, गोसाव्यासाठी कोण आहेत तुम्ही सांगा? विचारू लागले. नामे सांगून समस्त मज करावे संती पुनीत तो प्रगटले पंढरीनाथ धरिला हात बोधल्याचा. मानकोजी महाराज त्या 9 लोकांना विचारताय, तुम्ही कोण आहे? एवढी तुमची सेवा होते, तुम्ही कोण आहे सांगा, तुमचं नाव सांगा आणि आमचं समाधान करा. तेवढ्यात पांडुरंग आला महाराज, प्रगट झाले भगवंत. मानकोजी महाराजांचा हात धरला. आता यांची ओळख करून देणारा देव आहे, या 9 लोकांची ओळख करून देणारा भगवंत आहे. आता पांडुरंग परमात्मा आले, काय बोलतात ऐका. नाम सांगून नमन करवितो त्याची परिसावे शब्द सुमितो मच्छिंद्र गोरक्ष भतू भरतरी दुसरा जाती गोपीचंद. आणि मग पांडुरंग परमात्मा आले, विठ्ठल आले, मानकोजी महाराजांचा हात धरला. म्हणजे त्यांना कशाला विचारताय, मी आलोय की सांगायला. यांची ओळख करून देतो म्हणले. पहिला मच्छिंद्रनाथ आहे, दुसरा गोरक्षनाथ आहे, भरतरीनाथ आहे, गोपीचंद नावाचा असणारा सिद्ध आहे, साधक आहे. म्हणजे 9 नाथ आहे. गोसाव्याच्या स्वरूपामध्ये इथं तुमच्या भेटीला आलेले विठ्ठलजी बोलू लागले. जलिंदर काणी पगवानी नवनाथ 16 सिद्ध मुने अनेक साधू मिळवणे सोयीच्या गमनी महासिद्ध. आणि हे जी लोक आलेली आहेत ती अथांग लोक आहेत. एका एकाचे 700 शिष्य आहेत. काणिपनाथ महाराज 700 शिष्य आहेत त्यांचे. अशा पद्धतीने ही 9 नाथांचा मेळा आहे. इथं जरी 16-17 लोक आले असली तरी त्यांचे उपशिष्य आहेत. अशा पद्धतीने नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, आडभंगीनाथ, रेवणनाथ अशा प्रकारचे 9 नाथ या ठिकाणी आलेले आहेत असं पांडुरंग महाराजांना बोलतात. एक एकाचे नाम सांगून नमस्कार तया चरणी प्रसन्न मुखे वदती वाणी जे कल्याणी जगाते. मानकोजी महाराजांपुढे भगवंत आले. एकाचे हो काही मच्छिंद्रनाथ आहेत, नमस्कार करा यांना. लगेच मानकोजी महाराज नमस्कार करत होते. महाराज संत आहेत, अनादि सिद्धी आहे. मच्छिंद्रनाथापासूनच पुढे संप्रदाय सुरू झाला. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती तेच प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार जोजविले. ज्ञानेश्वरांपासून पुढे संप्रदायाला म्हणजे पार्वती आणि महादेव इथून सुरू झालेला संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढे वारकरी पर्यंत आला. हे अनादी जुनी संत आहेत. म्हणून मानकोजी महाराज त्यांना नमस्कार करू लागले. साक्षात विठ्ठल हाती धरुडी सर्व सीता केले न मान नाम खून सांगून मनाशी मन मिळवी. आणि मग साक्षात भगवंत ओळख करून देतोय म्हणल्यावरती काय साधे असतील का सिद्ध? मानकोजी महाराजांची त्या नवनाथांची ओळख स्वतः भगवान परमात्मा नाव सांगून ओळख करून देतो. आलिंगन देऊ लागले. ऐका. सर्वांनी आलिंगले प्रीती आशीर्वादे देती ब्रह्ममूर्ती गोरक्ष मच्छिंद्रपती देव सांगती आनंदे. आणि मग सगळ्यांनी आलिंगन दिलं. सगळे आशीर्वाद देऊ लागले. महाराज 9 नारायणाचे अवतार आहेत. नवनाथ म्हणजे गोरक्षनाथ आहे, मच्छिंद्रनाथ आहे, सगळे सिद्ध त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागले. ऐका. हा माझे आवडीने मी बोधिले त्याची नामा प्रसिद्ध बोधले आता तुमचे पाय हाताले सर्व निवारले विघ्नयाचे. आणि मग भगवान परमात्मा नवनाथांना सांगू लागला, मी याला आवडीनं बोध केलाय. तेच नाव यांनी पुढे चालू ठेवलंय. मानकोजी महाराजांचं मूळ नाव बोधले नाही. मग काय होतं? जगताप होतं. आठवड्यात ऐकायला बघितलं. जगताप त्यांचं आडनाव होतं. पण मानकोजी महाराजांना बोध केला भगवंतानं म्हणून बोधले आडनाव पुढे चालवलं. आणि तेच हे संत आहे. आता तुमच्या पायावरती यांना ठेवलंय. यांचं रक्षा करा, आशीर्वाद द्या. भगवंत नवनाथांना बोलतात. पाठीराखा झाल्या धनुर्धारी
होती वा. की राये धरिल्या करी होय सर्वपरी वरिष्ठ. अहो राम जर पाठीमागा असेल तर लंका जिंकणं अवघड आहे का? भगवान परमात्मा श्रीराम धनुर्धारामध्ये श्रेष्ठ आहे. तो जर पाठीमागा असेल तर लंका जिंकणं सहज शक्य आहे. राजा जर पाठीमागा असेल तर जीवन जगणं खूप सोपं आहे. तशा पद्धतीने सांगू लागली. तसे योग्या भेटले योगपती तेने अजरामर झाले व्यक्ती बैसले सिद्धांच्या पंखी देव वाढती पदार्थ. तशा पद्धतीने नवनाथांची आणि मानकोजी महाराजांची भेट घडवून दिली, भगवंतानं घडवून दिली. मग त्या ठिकाणी पंक्ती बसल्या, सगळ्यांना जेवायला वाढलं. पंक्तीशी भोजन सारिले हस्ताक्षर प्रक्षालन झाले यावर सिद्ध बैसले नाम थिले मुख्य जे. सगळ्यांचे जेवण झाले, हात धुतले, तोंड गुळणा केला आणि सगळे संत मंडळी जे नावानं प्रख्यात होते म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, त्या 16 मध्ये जे 9 प्रसिद्ध होते त्या ठिकाणी पुढे बसले. तेही बोधाचा केला दर नाना प्रसाद देती मुनिवर मच्छिंद्र भगवे पांगुळणी अंबर झाला मर तिन्ही लोकी. आणि मग सगळ्यांनी त्या ठिकाणी मानकोजी महाराजांचा आदर केला आणि एक अंगावरचं वस्त्र मच्छिंद्रनाथांनी काढलं आणि मानकोजी महाराजांच्या अंगावरती टाकलं. मेकला देती गोपीचंद शैली शिंगी जालंधर प्रबुद्ध गोरक्ष टोपी दे सुख सबब तेने भेद भेद निरसरला. आता ही 9 नाथ होते आणि 9ही नाथ मानकोजी महाराजांना काही ना काही देऊ लागली. मच्छिंद्रनाथांनी आपल्या अंगावरची शाल दिली, मेखळा जालिंदरनाथांनी दिला, गोपीचंदानं गोरक्षनाथांना आपल्या डोक्यावरची टोपी दिली. म्हणजे 9 सिद्ध जे जे ज्यांच्याकडे आहेत ते सर्व मानकोजी महाराजांना देऊ लागले. अन्यत्री आशीर्वाद दिदले तेने तृप्त झाले बोधले मग सर्वत्र ते नमस्कारिले मस्तकी ठेविले वरद कर. आणि मग सर्वांनी आपापल्या परीनं जे आहे तेवढं मानकोजी महाराजांना दिलं आणि मानकोजी महाराजांच्या डोक्यावरती नवनाथांनी हात ठेवला. सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. आत्मज्ञात विचार बोध केला ती साचार बोध आनंदमय निर्धार भाग्या पार वाटले. आणि मानकोजी महाराजांना खूप भाग्य वाटलं. महाराज 9 नाथांचा हात आहे. एका जरी नाथाचा हात डोक्यावरती असेल तर जीवनातून तरुण जातो. 9 नाथांचा हात डोक्यावरती आहे म्हणून महाराजांना आनंद वाटला. कामधेनु ज्यांची माता त्यांनी मानू बिंब खेळ मागता मिळे मात्र कृपे तत्वता तैशी आता बोधल्याची. अहो कामधेनू ज्याची आई आहे त्या कामधेनूच्या लेकरांना काही मागू दे की कामधेनू समर्थ आहे देण्यासाठी. तसं ही भगवंताचं लढीवाळ होतं मानकोजी महाराज आणि यांच्या जीवनाची चिंता देवाला आहे. देव ज्याचा पाठीराखा आहे त्याला काय अशक्य आहे असं सांगतात. जन्म मरण वर्तचे पट वाहत्या ज्ञान जन जे निपट त्यांची नौका बोध भट अति सुभट योग्य जो. असं असणारा मानकोजी महाराज पांडुरंगाच्या त्या ठिकाणी लढीवाळ होतं म्हणून पांडुरंगानंच यांना राजाला यवनामध्ये आणलं. नवनाथांची भेट घडवून दिली. बहुत कृपा केली नारायणे परिदेव मोहन बोधेने साधून घेतली साधने नाही उणे कोणतेही. आणि मानकोजी महाराजांवरती भगवंतानं खूप कृपा केली. आतापर्यंत आपण बघितलं 17 अध्याय पाठीमागे झाली. प्रत्येक वेळेला देव आलेला आहे अशा पद्धतीने सांगतात. एक या मावगी सिद्धापती निर्वाण ज्ञान चर्चा करीती मग निघाले मनोनाती बोधनमिती पाचही. आणि मग त्यावेळेस एक रात्रीमध्ये बसले आणि रात्रीमध्ये निर्वाण ज्ञान. आता 9 नाथ आहेत महाराज, आघात ज्ञान त्यांच्याकडे. आता 9 नाथाकडे किती ज्ञान आहे 9 नाथामध्येच आपल्याला ऐकायला भेटणार आहे. हे सिद्ध मंत्र आहे, सिद्ध साधक आहे आणि 9 नाथाने मानकोजी महाराज निर्वाण ज्ञानाचे रात्रभर चर्चा करू लागले. सिद्ध पावले अंतर्धान बोधाचे झाले समाधान अधिच बोधिला हरीने यावर योगे जन प्रदासू. अशा पद्धतीने 9 नाथ अंतर्धान झाले. 9 नाथ आले मानकोजी महाराजांना भेटले आणि अंतर्धान झाले. आता आजपर्यंतची कथा इथपर्यंत झाली. 9 नाथ निघून गेले. आता आपण पण घरी जायला मग 9 नाथ त्या ठिकाणी निघून गेले. मानकोजी महाराजही आता राजाला यवनाकडे जातील उद्याच्या प्रसंगामध्ये. आता इथून पुढची कथा 9 नाथांचा हात संताच्या डोक्यावरती ठेवला. आता पुढची कथा ऐका. तोरण जमला पार काळ उडतो दिवा पार
होतसे नामाचा गजर तेने अंबर कोदाटले. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत, कालच्या प्रसंगामध्ये आपण पाहिलं नवनाथ त्या ठिकाणी आलेले होते. पुढची वाचून ठेवीचा. नवनाथ आलेले होते आणि रंग दाटला होता. नवनाथ आल्यामुळं रंग त्या ठिकाणी दाटलेला होता. आणि काल बघितलं आपण नवनाथांनी मानकोजी महाराजांना गोपीचंदानं गोरक्षनाथांना टोपी दिलेली होती, मच्छिंद्रनाथांना अंगावरती शाल दिलेली होती, आपलं सर्वस्व अर्पण नवनाथांना केलेलं होतं. आता पुढं काय झालं ऐका. लोक मिळाले अपार नरनारी भाळ्या भावे निर्धार कीर्तनी डोलती प्रेमी वीर तो नवल थोर झाले. लोक मिळाले अपार लोक जमली होती महाराज. कीर्तनामध्ये भजन कीर्तन चालू होतं. नवनाथ अंतर्धान झाले होते आणि तेवढ्यामध्ये नवल झालं म्हणताय. अद्भुत अशा प्रकारचं नवल झालं. काय नवल झालं ऐका. ब्राह्मणपती रमानानी धाम सोडून आली भजन गातो पश्मसाचे बालक विराणी रागणी श्रमी होतच. आणि त्या ठिकाणी एक नवल झालं. रमा नावाची ब्राह्मणाची स्त्री त्या ठिकाणी आलेली होती. तिच्यापाशी लेकरू होतं 6 महिन्याचं. 6 महिन्याच्या लेकराला घेऊन ती स्त्री त्या ठिकाणी आलेली होती. आणि आल्यानंतर मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं. रंग दाटलेला होता. त्या सोहळ्यामध्ये 6 महिन्याच्या लेकराला घेऊन ती रमा नावाची ब्राह्मणाची स्त्री त्या ठिकाणी आली. काय झालं. तंतू प्राण उराला देहोते कीर्तनात जोग समयी प्राण गेला निसंदेही रुदनबाई कीर्तसे. आणि ते लेकरू 6 महिन्याचं होतं. मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं. भजनाचा रंग होता. आणि 6 महिन्याचं लेकरू कीर्तनामध्ये एक्सपायर झालं म्हणजे वारलं, मेलं. आणि ती लेकरू मेल्यामुळं बाई रडू लागले. पुत्र शोकाची कनुवाळी मोहे मानता रडेत वेळी गजबजली सर्व मंडळी काय एवढं अनर्थ. आणि पुत्र शोक करू लागली. आपला 6 महिन्याचा लेकरू भजनामध्ये मेलं महाराज. तुम्ही मानकोजी महाराजांच्या समोर. आणि त्या भजनामध्ये आपलं लेकरू मेल्यामुळं ती स्त्री खूप दुःख करू लागली. आणि त्यावेळेस जी काही बसलेली 5 लोक धामणगावून आली होती ती सांगू लागली भजनामध्ये अनर्थ झालाच कसा. बोध पुस्ती काय झाले तव ते म्हणती बाळ निमाल जवळी आण म्हणती बोधले लोक लाजले शकेने. आणि मग त्यावेळेस विचारलं मानकोजी महाराजांनी रडायला काय झालं. भजन चालू आहे ना, भगवंताचं भजन चालू असताना रडायला का लागली. त्यावेळेस ती म्हणली माझं लेकरू मेलंय. मानकोजी महाराज म्हणले घेऊन ये. तिचे लेकरू तुझं मेलेलं आहे 6 महिन्याचं, त्याला माझ्यापाशी घेऊन ये. काय झालं ऐका. तो रमा मुलासहित जवळ आणले तवरीत मुला अंगावरी फिरविता हात झाला सरकेत बाळक तो. आणि त्यावेळेस रमा नावाच्या स्त्रीनं आपलं लेकरू जवळ आणलं. मानकोजी महाराजांच्या समोर आणल्याबरोबर महाराजांनी त्या लेकराला मांडीवरती घेतला आणि त्याच्यावरनं हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर संत कृपेचा हात होता. त्याच्यामुळे ती लेकरू जिवंत झालं. हसू खेळू लागलं ऐका. रडे हसे खेळे बाळ होत करे झाला निर्मळ रोग गेले सकळ निंदले फळ पुत्राचे. आणि मानकोजी महाराजांचा हात लागल्यामुळं त्याचा जो रोग होता ते बाळ निर्मूळ झालं. त्याचा सगळे विकार संपले गेले. बाळ हसू लागलं, खेळू लागलं. आनंद सर्व श्रोत्यांना वाटला म्हणतात. झाला एकची झाला जय जयकार देव वर्षी पुष्प संभार भजन नादाचे घुमघुमकार ब्रह्म साकार वर्तले. आणि ज्यावेळेस लेकरू उठलं झाला एकची जय जयकार. स्वर्गामधल्या देवांनी फुलांचा वर्षाव केला. आनंद वाटला असं सांगतात. तो योगा माझी बाळ उठविले ते सर्वात दुःखीत पडले रमा नमून बोध पावले बाळ घेतले कडेवर. आणि त्यावेळेस त्यांच्या जोगमध्ये भजनामध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये बाळ जिवंत झालं. 6 महिन्याचं आपले लेकरू जिवंत झाल्यामुळं त्या रमा नावाच्या स्त्रीला आनंद वाटला. तिने लेकरू कडेवरती घेतलं आणि निघाली.
कार्तिकोऽपि चन्द्राख्यान तस्मात् योगयोगो विनुकर्मितो कथा श्रवण वेदलेखन भाविक जे. आणि बाकीचे गोपीचंद होते, नवनाथ होते, गोरक्ष होते, त्यांनी वस्त्र अलंकार दिलेला होता, ती जोग त्या जोगाचं गायन करू लागले असं सांगतात. वेशधारी भिक्षा मागती लोकद्रव्य वस्त्रे अर्पिती जे जे मिळे भीष्म प्रतीचे गृहवनेती मृदुंगीप. आणि आता नवनाथांचे जसं वर्तन आहे तसं त्या पद्धतीने ती करू लागले. तिथं गोसाव्यांचा वेश धारण केला, घरोघरी भिक्षा मागू लागले, जे मिळालं तेच येऊन त्या ठिकाणी सेवन करू लागले, मृदुंग वाजवू लागले. अशा प्रकारचा जोग तिथं साजरा करू लागले. पैठणी भानुदास भक्त मानी एकनाथ मुंचे दीन मनी ज्याचे घर विठ्ठल आणले पाणी चक्रमाणी चक्रपाणी मोहिला. भक्ती विजय मधला 45वा अध्याय संत एकनाथ महाराजांचं चरित्र. भानुदासाच्या वंशामध्ये आपण पाहिलं, भानुदासानं विद्यानगराला जाऊन पांडुरंगाला माघारी आणलं होतं. त्या राजाच्या सांगण्यावरनं पांडुरंग गेलेला होता. आपण ऐकली देवीची कथा. आणि तोच भानुदास, त्या भानुदासाच्या वंशामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला. आणि ज्या एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्री विठ्ठलानं 12 वर्ष श्रीखंड म्हणून पाणी भरलं, असा भगवान परमात्मा ज्याच्या घरी काम करतो तो पैठण मधले एकनाथ महाराज. काय झालं? तपस्या माझी कृष्ण शेट्टी एकनाथा ते दाविली दृष्टी उपदेश केला जनार्दनी सृष्टी ते परमश्रेष्ठी परमार्था. एकनाथ सृष्टी आपण कधी साजरी करतो? त्या दिवशी जनार्दन स्वामींनी एकनाथांना उपदेश केलेला होता. उपदेश जनार्दन स्वामींचा. जनार्दन हे गुरु आहेत एकनाथ महाराजांचे, आणि त्यांनी डोक्यावरती हात ठेवून त्यांना उपदेश केलेला होता असं सांगतात. ते यात्री जाती वारकरी बोधई जाती सहपरिवारी अनेक मिळाले यात्रेकरी भजनी गजरी आनंदले. म्हणजे एकनाथ षष्ठीचा सोहळा होता आणि त्या षष्ठीला पैठणला वारकरी जात होते. आजही लोक जातात. एकनाथ महाराजांच्या षष्ठीला पैठणला खूप गर्दी असते, अनेक भाविक जातात. मानकोजी महाराजांना वाटलं आपणही जावं, एकनाथ महाराजांचं दर्शन घ्यावं अशी मनामध्ये इच्छा झाली. म्हणून मानकोजी महाराज पैठणला निघाले. राजोरी नाम ग्राम वाटे राहिले तेत्रे यात्रा नेते तो गाव करी आली भेटे वंदिनी सुबते सर्वाची. आणि धामण गावावरून पैठणला जात असताना रस्त्यामध्ये राजुरी नावाचं गाव लागलं. आणि त्या गावापाशी जाताना त्यांना अंधार पडला, म्हणून त्यांनी ठरवलं इथंच मुक्काम करायचा. आजचा मुक्काम राजुरी गावामध्ये करू म्हणून मानकोजी महाराज सगळे वारकरी येऊन तिथं थांबले आणि गावातली लोक त्यांच्या दर्शनासाठी आले. ते गावीचे लोक सांगती या गावी न राहती कोणी वस्ती ते करण साकल निविदिती शाप निश्चिती या गावा. आणि लोकांनी, तिथल्या लोकांनी सांगितलं महाराज ह्या गावामध्ये राहू नका, कारण ह्या गावामध्ये कुणीच राहत नाही. ह्या गावाला शाप आहे. ही जी गाव आहे ना, ह्या गावामध्ये एकही माणूस राहत नाहीये. ह्या गावाला शाप आहे. शाप असण्याचं काय कारण आहे सांगतो, ऐका. येथील पिता नीर रक्त पिती भरे शरीर आम्ही व्यापील नारी नर जावे सत्वर येथून. गावातल्या लोकांनी सांगितलं मानकोजी महाराजांना, महाराज असं आहे, ही या गावातलं इथलं जर पाणी पिलं तर रक्तपिती नावाचा रोग माणसाला होतो. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा हे गाव सोडून जाणार आहे. या गावामध्ये कोणी राहत नाहीये. तुम्ही आलोत म्हणून आम्ही दर्शनाला आलोय, पण इथलं जर पाणी पिलं तर रक्तपिती नावाचा रोग माणसाला होतो. आम्हीही गाव सोडून जाणार आहे असं गावातली लोक महाराजांना बोलतात. येथे न राहावे राती राहिल्या समस्त पाणी पिती तेने भरेल रक्त पिती लोक पिडीती व्याधीने. आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज ह्या गावामध्ये कुणीच राहत नाही, तुम्हीही राहू नका, कारण तुम्ही साधू संत आहे. तुम्ही जर इथं राहिले तर लोक इथलं पाणी पिणार आणि इथलं पाणी जर लोकांनी पिली तर त्यांनाही रोग होणार.
त्याच्यामुळं इथं जाऊ नका, इथलं पाणी पिऊ नका. गावातले लोक महाराजांना सांगू ऐसे लागले. सांगता गावकरी हट्टे राहील सहपरिवारी. मग देवाचे तीर्थ पाण्यावरी टाकीवरी श्री अंगारा. मानकोजी महाराजांनी सांगितलं, हे बघा म्हणले आम्ही इथं राहणारच, कारण ही रोग काय आहे महाराज, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. अहो ब्रह्मरस भगवंताचं नाव घ्या, कोणतीच पिढा होत नाही. मानकोजी महाराज म्हणले शाप आहे ना, आम्ही कशासाठी आलोय, उद्धाराया आले जड जीवा. म्हणून तिथं जे पाणी होतं त्या पाण्यावरती मानकोजी महाराजांनी अंगारा टाकला. काय झालं ऐका, तेने झाला रोग निर्मूळ तीर्थ केले सुमंगळ. शाप दोष झाले निर्फळ झाले सुशीतळ गंगासरी. आणि तिथलं जे पाणी होतं त्या पाण्याला शाप होता, तिथलं पाणी पिलं की रोग होत होता. मानकोजी महाराजांनी आपल्या पुण्याच्या प्रभावावरती तिथं अंगारा टाकला त्या पाण्यावरती आणि ते पाणी शुद्ध केलं. गंगा नदी सारखं, गंगा नदीला जेवढी पावित्र्यता आहे तेवढीच पावित्र्यता त्या पाण्याला आणली. आनंदानं लोक नांदू लागले. तो गावीच्या नारी पाणी देती ज्याचे पाये नेती. ज्याचे पायी होती रक्त पिती ते पाय पाण्यास लागती. गेली रक्त पिती तयाची. आणि मग गावातली लोक तिथलं पाणी घेऊन पेलेली होती काही, आणि त्यांना रक्तपिती नावाचा रोग झालेला होता. पण त्यांचे पाय त्या पाण्याला लागले की त्यांचा जो रोग होता तो नाहीसा झाला असं सांगतात. तिने केला मोहट लोक मिळाल्या त्यात. करीतो स्नान पानात थाट गेले कळकट रोग जे. आणि गावातल्या अनेक लोकांना तो रोग झालेला होता, कारण अनेक लोक गावातली त्या नदीचं पाणी पिलेली होती. त्याच्यामुळे एका बाईचं पाय त्या पाण्यामध्ये लागल्यावर तिचा रोग संपला. तिनं बोबाट केला अख्ख्या गावामध्ये, चला म्हणले नदीवर, सगळे निर्मूळ होते. मग जेवढ्यांना रोग झालेला होता तेवढे सगळे त्या नदीवरती आले, त्याच्यामध्ये स्नान केलं आणि त्यांचा रोग नाहीसा झाला. माने गेले रोग सकळ लोक झाले शुद्ध विमळ. वंदिती बोध पद कमळ पाप समूळ भस्म झाले. आणि त्यांनी स्नान केल्यामुळं ते रक्तपिती नावाचा रोग संपला, नाहीसा झाला. लोक पुण्य पावन झाले, मंगळ झाले. मानकोजी महाराजांना वंदन करू लागले. गावीचे लोक मिळून परमार्थ घेती पावन. तारक मंत्र उपदेशून धर्म सदन वाढविला. आणि त्या गावातली लोक मानकोजी महाराजांपाशी आली, त्यांना नमस्कार केला, त्यांच्याकडून उपदेश घेऊ लागले. आणि बौद्ध परंपरा जी आहे, कारण मानकोजी महाराजांचा ज्यांना उपदेश झाला ती बौद्ध परंपरेमध्ये आले. आणि बौद्ध संप्रदाय मानकोजी महाराजांचा जो बौद्ध परंपरा आहे वाढायला सुरुवात झाली. माळ टोपी पादुका निशान दैवत रूपी तेजायमान. आपुले गावी मठ करून स्थापिती निधान दैवत ते. मानकोजी महाराजांना लोक देवच मानू लागले. देवच आहे महाराष्ट्र, शिवशंभूचा अवतार आहे. त्याच्यामुळे मानकोजी महाराजांची माळ असेल, टोपी असेल, पादुका असतील, ती मूर्तीरूपी सिंहासनावरती ठेवून त्याची स्थापना मठ गावात लोक बांधू लागले. अध्यापी पूजा दास करीती प्रतिवर्षी महोत्सव आचरती. बोध तेथून पुढे जाती यात्रापंथी महाजन. त्या राजुरी गावामध्ये आजही मानकोजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि त्या गावामध्ये आजही आषाढी कार्तिकीला जसं धामणगावला यात्रा भरते तसंच त्या राजुरी गावामध्ये सुद्धा यात्रा मानकोजी महाराजांची भरते. आणि मानकोजी महाराज पुढे ती चालले होते पैठणला, आणि पैठणला निघण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला. बोधे गावा प्रति मुक्काम करू आले भक्ती निष्काम. तो रात्र झाली दुर्गम प्रत्युदोम कृष्णमय. आणि मानकोजी महाराज गावापासून पुढे गेले, पैठणला चालले होते. यात्रा बरोबर होती, वारकरी बरोबरीला होते. जात असताना यात्रा रात्र लागली महाराज, काळ रात्र होती, भयंकर रात्र, अंधारा पडला. काय झालं ऐका. ते काळ पुरस्याची कांबळी की कजल भरी विधी अडगोळी. प्रमित झाली सर्व मंडळी
लोक निद्रा मेळी निमग्न. आणि ती काळ पुरुषाची जननी असावी. काळ रात्र होती, निबिड रात्र महाराज. जवळचं माणूस दिसत नव्हतं. भयंकर रात्र होती, अंधार पडलेला होता, निबिड अंधार होता. काय झालं? वेशी लाविले दीर्घ कपाट न जागती जागले भट. मग उतरे गावा निकट श्रम उत्कृष्ट झाले पै. आणि ती गावाच्या जवळ आलेली होती. भयंकर अंधार होता. वेशी जे होत्या त्या वेशीला कपाट लावले की काय असं वाटत होतं. गावामध्ये कुणीही जागा नव्हतं. गावाच्या जवळ मानकोजी महाराजांची यात्रा आली म्हणतात. येथे न मिळे पाणी प्राशन नाही कुपवा पितळाग जीवन. रोषेने व्यापिले जना भाकिती करुणा श्रीबोधा. आणि मग लोकांना पाणी मिळाना गेलं महाराज. रात्रीचा प्रसंग होता. दिवसभर चालून तहान लागलेली होती. अंधार पडला होता. गाव अनोळखी होतं. तिथं तलाव नव्हतं, नदी नव्हती, वडा नव्हता, नळ नव्हतं, काहीच नव्हतं. लोकांना तहान लागली. मानकोजी महाराजांचा धावा करू लागले. ग्राम निकट नसे पाणी रात्री नाये ध्यानी कवन स्थानी. यात्रा दीन वदन पाहुनी अद्भुत करणी ते केली. आणि यात्रेकरूंची अशी अवस्था झाली. कारण गाव अनोळखी होतं. गावातली ओळखी नव्हती. आणि रात्र असल्यामुळे आपण कुठं आहो हेही लक्षात येत नव्हतं. आणि लोकांना तर भयंकर तहान लागली होती. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी एक नवल केलं. ऐका. सारे मिळून खांदिली गार वर ठेविला वरद कर. तेच झाले गंगा नीर प्राशिती सत्वर यात्रेचे. आणि लोकांनी त्या जागेमध्ये उभा राहिले. कुठं आहेत माहित नाही, गाव कोणतंही माहित नाही. तिथं सगळ्यांनी एक खड्डा खाणला लोकांनी. आणि मानकोजी महाराजांनी फक्त वरद हस्त ठेवला तर त्या खड्ड्यातून गंगा नदीचं पाणी बाहेर निघालं. ज्ञान झाले परम सुख तहान हरपली निमाली भूक. तो पातले वैकुंठ नायक सनकादिक सगळ्याची. आणि तिथून पाणी निघालं. खड्ड्यामधून गंगा नदीचं पवित्र पाणी निघालं. आणि लोक तेल होता, रुद्र तेल होते. आणि मग त्यावेळेस लोकांना तहान लागली आणि पाणी पिले. लोकांना आनंद वाटला. मग भगवान परमात्मा संत मेळा घेऊन त्या ठिकाणी आले. मना लिंगणी झाली प्रीती बोधे अभंगी केली स्तुती. मग सनत कुमार बोधा प्रती उपदेश ती वेदलो. आणि सनत कुमार नावाचे ऋषी आहेत. तेही आलेले होते. भगवंतही आलेले होते. भगवंत आल्याबरोबर मानकोजी महाराजांनी आरती देवाची केली. आणि सनत कुमार आलेले होते. त्यांनी वेदाचा अर्थ, वेदाचं ज्ञान सांगायला मानकोजी महाराजांना सुरुवात केली. चारी वेद उपदेशिले तेने विप्रत्व बोधा आले. मग निर्वाण ज्ञान कथिले मग झाले ब्राह्मण. आणि मानकोजी महाराजांकडे अद्भुत ज्ञान प्राप्त झालं. सनकादिक सनत कुमारांनी चारही वेदाचं ज्ञान सांगितलं. त्याच्यामुळे मानकोजी महाराजांना निर्वाण ज्ञान प्राप्त झालं असं सांगतात. ते उपदेशाचे लिहिणे पाषाण अद्याप असते रानोरान. रात्र क्रमील सत्संगतीने निर्वाण ज्ञान लाधले. आणि सनत कुमारांनी ज्ञान सांगितलं. पण तेव्हा वही नव्हती, पेन नव्हता. मग कुठं लिहायचं? दगडावरती ज्ञान लिहिलेलं होतं. वेदाचा अर्थ दगडावरती लिहिलेला होता. आणि आजही त्या गावामध्ये दगडावरती निर्वाण भाषेमध्ये ती ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे मानकोजी महाराजांना ज्ञान प्राप्त झालं अशी कथा झाली म्हणतात. झाला वेदाचा उपदेश पुढे जाती भक्तराजेस. ते पाथरे गंगा तीरास पाहता क्षेत्रास नविती ते. आणि तिथून पुढे निघाले. मानकोजी महाराजांना निर्वाणीचं ज्ञान प्राप्त झालं. पैठणसाठी पुढे निघाले. गंगा नदीला आले. गंगा नदीचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. तीर्थाचं दर्शन घेतलं. काय झालं? तेथे शिवदीन केसरीदास महायोगी नाथ उदास. अंतरी समजरे तयास लीला विशेष दाविली. आणि तिथं केसरीदास नावाचा एक महात्मा सिद्ध साधक होता पैठण मध्ये. आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की मानकोजी महाराज आलेली आहेत.
म्हणून त्यांनी एक लीला करून दाखवली. ऐका. व्याघ्रावरी आले बैसून ते बोधे जाणतीले हसून गरुडावरी आरोहण बोधे करून चालले. आणि तो सिद्ध जो होता त्याच्यापाशी अनेक सिद्धी होत्या. त्यानं विचार केला मानकोजी महाराज आले, त्याला कळलं होतं. तो वाघावरती बसून आला, अभिमानानं वाघावरती बसून आला. मानकोजी महाराजांनी ओळखलं. मानकोजी महाराज गरुडावरती बसले, त्याच्या भेटीला निघाले. दुरून देखे शिवदीनानाथ तो गरुडाला झपेटीत खाली उतरून नमित अरंगीत येर येरा. त्या शिवदीनानाथानं ओळखलं की मानकोजी महाराज गरुडावरती बसून आले आणि गरुडाचं वेग आहे महाराज. उभय पक्षाचा तो पवना. त्याच्या पक्षाचं वार जरी सुटलं तरी वावटळीसारखी वार असतं. झडपत झडपत गरुड समोर आला. तो शिवदास वाघावरनं उतरला, मानकोजी महाराजांना नमस्कार केला. समाधान झाले उभयता भेटी झाली दत्ता अवधूता देवी उभय मिळण समरसता झाली ऐकता निज निज. आणि मग दत्त अवधूत ते सत्य साधक मानकोजी महाराजांची भेट झाली. एक दोघही त्या ठिकाणी भेटले, समरस झाले असं सांगतात. रामागामे गेले क्षेत्रात राहिले नाथ मठात यात्रा झाली पुनीत साधले हित निज बोधे. मग बरोबरीला गेले. पैठणसाठी आलेले होते नाथ महाराजांच्या दर्शनाला. नाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेले होते. पैठण मध्ये गेले, बरोबरीला गेले आणि नाथांचं दर्शन त्यांनी घेतलं. म्हणतात एक पक्ष यात्रा समवेत आनंद लीला बोध करीत एकनाथ मंडपी कीर्तन होत लोक अमित मिळाले. पक्ष म्हणजे 15 दिवस का? पक्ष म्हणजे 15 दिवस. 15 दिवस ते असणाऱ्या पैठण मध्ये राहिले. मानकोजी महाराज रोज कीर्तन करत होते. एकनाथ महाराजांसाठी षष्टीसाठी जो मंडप होता त्या मंडपामध्ये मानकोजी महाराज 15 दिवस षष्टीचा आनंद उत्सव साजरा करू लागले. साबळे अभंग चरित्र गाती लोक वेधले भावारती धन्य धन्य बोध म्हणती चरण वंदिती सप्रेमे. लोक जे होते भाविक भोळे जे लोक होते ते भजनाकडे आकर्षित झाले आणि सोप्या भाषेमध्ये अभंगाचं वर्णन करून मानकोजी महाराजांनी सांगितलं. त्याच्यामुळे तिथली लोक महाराजांना धन्यता देऊ लागले. भाळे भोळे भक्त येती बोधान मोनी पावन होती पक्ष राहील शिवदीन संगती योग पद्धती नाना दिला. भोळे भाविक जे लोक होते ते मानकोजी महाराजांना साष्टांग प्रणिपात करू लागले. महाराज एकनाथ षष्टीच्या कार्यक्रमानिमित्त आलेले होते. 15 दिवस पैठण मध्ये राहिले. नाथ निरोप केहून सुमती स्वग्रामा पंथ जाती धर्मण्य पुरा प्रति येती विठ्ठला नमिती निज भावे. आणि इकडं मानकोजी महाराजांची षष्टीची यात्रा पूर्ण झाली. एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांचा निरोप घेतला आणि पैठणहून परत मानकोजी महाराज धामणगावला आले. ऐका. ऐसा झाला महानंद बोध निमग्न झाले निज छंद पद सरोजी भक्त मिलिंद गीती अमोद सुस्वाद. अशा पद्धतीने आनंद झाला. मानकोजी महाराज निमग्न भजनामध्ये झाले. यात्रा पैठणची झाली. दामणगावला परत आले आणि विठ्ठलाचं भजन करू लागले. जीव मी नवी श्रुती ते श्रवण करावे निज भावार्थे चरण जाता शिवोत मग जीवाते शिवज्ञान. जीव नावाचे लेखक सांगू लागले शिवस्वरूप जो आत्मा आहे भगवंताच्या शरण जावा. जीवानं जर शिवाला शरण गेला तर जीवाचा उद्धार निश्चित आहे. त्याच्यामुळं ग्रंथकर्ते सांगू लागले ते श्री मोदयलांबरी शिव गौरी विनोद चिदांबरी भक्त काम कल्पद्रुम औदुंबरी अष्टदशमाध्याय गुढहारी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.